चला विजयजी पाटील आपले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे। पहिल्या सेमीफायनलला आचोली प्रीमियर लीग पहिली सेमीफायनल सध्या आपण बघतोय संघ आहे तथास्तु ग्रुप 3987 चा संघ क्षेत्ररक्षण करतोय तर 4441 आचोली बॉईजचा संघ इथून बॅटिंग साठी सज्ज झालाय। पहिली सेमीफायनल आपण खेळताना बघणार आहे 3 षटकांचा हा मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय। तर डीजे तिथून आता आपण बघतोय समोरच्या दिशेनेही डीजे वाजतोय। सध्या आपण बघतोय इथून चला पहिला चेंडू हाताळण्यासाठी मिस्टर संतोष चर्चा झाली होती सुशांत शिंदेशी की महत्वाचा खेळाडू आहे हा, पण समोरच्या टीम मध्ये जर आपण विचार केला तर फलंदाज आपण विचार केला तर प्रशांत आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। सध्या मैदानाच्या आतमध्ये ब्ल्यू वर्सेस ऑरेंज असं हे द्वंद्व युद्ध पाहायला भेटते। एक ऑरेंज कलर आहे तर एका साइडला ब्ल्यू कलर आहे, एक थंड कलर तर एक डार्क कलर, दोघांमध्ये उन्हामध्ये हे दोन कलर सध्या चमकत असताना आपण बघतोय। मैदानाच्या आतमध्ये पहिली सेमीफायनल पहिला चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय तिथून थर्डमॅन पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये सध्या आपण बघतोय। एक धाव येते या चेंडूवरती। थर्डमॅनला आपण जो क्षेत्ररक्षक बघतोय मोहितने चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये पहिली सेमीफायनल खेळताना हा संघ जर आपण बघितला तर मोहितच्या त्या कामगिरीवरती खेळताना पाहायला भेटतोय। तर टाळ्या त्याच्यासाठीही झाल्या पाहिजेत। सुशांतजी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा सुशांतनी म्हटलं गेलं की मोहितची ती चांगली गोलंदाजी, त्यामुळे आम्ही या स्पर्धेमध्ये जिवंत आहेत। यावेळी चेंडू चाललाय कव्हर रिजनच्या दिशेने, एक धाव बोलून काढे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे। एक धाव झाले, दुसरी धाव पूर्ण झाले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या नाही केला जात कारण संतोष आहे। संतोषवरती इथून सध्या सिन्सिबल स्ट्रोक खेळताना आपण बघतोय। दोन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 3 धावा। बॅटची एज क्षेत्ररक्षकाने इथून यष्टिरक्षकाने हा झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सोडलाय? प्रशांतचा सोडलाय। या मैदानावरती प्रशांतला जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालं जाते तेव्हा तेव्हा प्रशांतची बॅट बोलू जाते। मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं रितेश 11 वर्सेस 4441 बॉईज संघ जेव्हा पहिल्या दिवसामध्ये बॅटिंग करत होता प्रशांतचा झेल सुटला आणि 50 धावेची बहारदार खेळी आपण बघितली गेले। त्या इनिंगची सध्या गरज आहे 4441 बॉईज संघाला। आता ती इनिंग येईल का मैदानाच्या आतमध्ये तेही महत्वाचं आहे। सध्या झेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल का? सुशांतच्या माध्यमातून हा झेल सुटलाय, येणाऱ्या काळामध्ये हा झेल दर्शवला जाईल का? पण संतोष आहे सध्या आपण बघतोय। पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झाला, चेंडू चाललाय शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकाला। या चेंडूवरती सिंगल येते आणि सिंगलने इथून धावसंख्या फलकावरती लागली जाते 5। पहिली सेमीफायनल गेल्या वर्षी हाच संघ 4441 बॉईजचा संघ आपण जर बघितलं गेलं तर 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली होती। तो संघ सध्या पहिली सेमीफायनल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, तेही महत्वाचं आहे। आज संधी आहे टॉप 2 मध्ये पोहोचायची, चांगल्या प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे। त्याचा कॅच सोडलाय तो स्ट्राइक एंड वरती आहे, त्याचा झेल सुटलाय तो स्ट्राइक एंड वरती आपण सध्या बघतोय मिस्टर प्रशांत। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप वरती क्षेत्ररक्षक आलाय, प्रयत्न तर केलाय, 2 धावा आल्या त्या चेंडूवरती। इथून सध्या आपण बघतोय मिस टाइम स्ट्रोक झालाय। प्रशांतने इथून मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न केलाय पण बॅटच्या स्टिकरच्या जवळपास हा चेंडू आदळला जातोय आणि त्यामुळे पूर्णपणे बीट झालाय। शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये। संतोष सध्या प्रयत्न तर करतात पण क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे। पण नो मॅच लँड मध्ये 30 सर्कलच्या जवळपास हा चेंडू होता, उंची होती पण क्षेत्ररक्षकाला पोहोचणं गरजेचं होतं पण ते नाही पोहोचू शकले आणि त्यामुळे इथून 2 धावा येतात या चेंडूवरती। पुन्हा एकदा सज्ज शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 3 षटकांचा हा मॅच सध्या आपण बघतोय।
आता वाईट चेंडूचा इशारा आलाय, वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धाव सध्या बघतोय आपण. एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 4-4-1 बॉईज संघ पोचलाय, तो म्हणजे इथून 8 धावेवरती पोचलाय. 3 षटकांचा हा मॅच आहे, महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी. आपण बघतोय जो संघ जिंकेल तो टॉप 2 मध्ये इथून बाजी मारण्यासाठी सज्ज राहील. आचोले प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या आपण बघतोय. यावेळी स्टेअर केलंय इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सध्या केलाय. एक धाव आलंय. एकाच धावेचा इथून वेटाचा कॉल दिला गेलाय. षटकाची झाले समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 9 धावा बिनबाद. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल, कुठल्या गोलंदाजावरती अटक केला जाईल हेही महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅट चेंज केली जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. सध्या आपण बघतोय डीजेच्या माध्यमातून टायटल सॉन्ग वाजलं जातंय. आचोले प्रीमियर लीगचा हा थाट सध्या आपण बघतोय. दैदिप्यमान सोहळा आणि ह्या स्पर्धेचे जे आयोजक आहेत पूर्ण कमिटी आणि त्यानंतर 444 बॉईज आचोलेचा संघ, मास्टरचे संघ आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून ही स्पर्धा आपण ऑर्गनाइज केले. आणि इथून मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. रिझन पट्ट्या बाहेर येतोय षटकार. 6 धावा. झेल सुटल्याचा परिणाम आणि परिणामाचे संकेत सध्या सुरू झालेत. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. प्रशांतच्या बॅट मधून षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 15 धावा 15 ऑन बोर्ड्स लागले जातात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज फुलटॉस वरती मोठा फटका. इंटू द गॅप. चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेखा पार. चौकार. सध्या आपण बघतोय प्रशांत नावाचा बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. आता हा चेंडू का सोडलाय हे महत्वाचं आहे. आता ह्या चेंडूवरती कुठल्याच प्रकारचा स्ट्रोक खेळला गेला नाही, कारण अगोदर शफल झाले होते फलंदाज. डॉट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती लागले जाते 19 धावा. कृतिक आलाय गोलंदाजी मार्क वरती. छान कृती करावी लागेल. डॉट बॉल आलाय. ह्या डॉट बॉलच्या साह्याने चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. थोडा दडपण आहे, दडपण प्रेशर सर्व पाहायला भेटते, कारण इथून जो संघ जिंकेल तो टॉप 2 मध्ये पोहोचेल. आचोले प्रीमियर लीगची फायनल खेळेल आणि इथून जो पराभूत होईल तो या स्पर्धेबाहेर जाईल. महत्वाचं तेही आहे. म्हणून मैदानाच्या आतमध्ये कोलवडा चेंडू हाताळलाय. प्रशांतला परतावा लागतंय. गडी बाद होतोय. परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट गॉन.
डीजे सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट्स गेले. विकेट जात असताना कृतिकने चांगली गोलंदाजी केले. चांगल्या प्रकारची कृती करत असताना कृतिक पाहायला भेटला जातोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते, पण तो कमबॅक जो पाहिजे होता संघाला तो कमबॅक करून देण्याचं काम केलं गेलंय. पुन्हा एकदा कोलवटबाई चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय सुशांतच्या मार्फत. आणखीन एक हा झेल सुटला जातोय, कारण अगोदर कॅरी करण्याचा प्रयत्न केला येतोय. हाताची ओंजळ बंद झाली, त्यानंतर चेंडू हातावरती आलाय आणि इथून या चेंडूवरती 1 धाव आले. धाव संख्या 1 ने भर होते. संघ पोहोचलाय 20 वरती पोहोचलाय. 20 धावेवरती पोहोचलाय सध्या आपण संघ बघितला. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय विनय आलाय, नवीन बॅटर विनय आलाय. पाहायचाय विनय वरती जबाबदारी असेल. महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो फायनलची मॅच खेळेल. समोर समोर खेळलाय, वी मध्ये खेळलाय. संतोष आले त्या चेंडूवरती, पण इथून सध्या आपण बघतोय 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात. फेकी चांगली होते, षटकाची होते इथून समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेत 11 आणि इथून संघ पोहोचलाय तो म्हणजे 21 वरती. धन्यवाद डीजे. 12 धावा आलेत या षटकामध्ये आणि इथून संघ पोहोचलाय 21 धावेवरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय आता इथून गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज छोटा पॅक बडा धमाका. ज्या गोलंदाजाच्या मुले हा संघ पहिली सेमीफायनल खेळतोय तो खेळाडू, तो गोलंदाज मिस्टर आपण बघतोय तो म्हणजे मोहित विकास चौधरी. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. विकास चौधरी यांचे सुपुत्र आहेत सध्या आपण बघतोय आणि लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे. कारण आपण बघितली तर एक शॉर्ट रनअपने चांगल्या प्रकारची फ्लायटेड चेंडू हाताळले जातात. पडल्यानंतर चेंडू गिरकी घेतोय आणि तो खेळाडू सध्या आपण बघतोय. चला मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. मोहित आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. इथून सध्या आपण बघतोय 21 फलकावरती लागले गेल्यात. बॅटिंग करणारा संघाचा जर विचार केला तर गेल्या वर्षीचा 4th क्रमांकाचा जे पारितोषिक आहे ते पटकावण्याचं काम केले. आज संधी आहे टॉप 2 मध्ये पोहोचायची. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे. समोर जर आपण संघ बघितला तथास्तु 3987 चा संघ. आता हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. थोडासा टर्न होतोय, जास्त टर्न करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारचा चेंडू टर्न होत असेल ना तर चांगल्या प्रकारची लाईन लेंथ वरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आपल्याला कंट्रोलने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. वाईड बॉल येतोय. 22व्या फलकावरती लागल्या गेल्यात. मोहितचं कौतुक करावं लागेल. चपल झाले. इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन वरती चेंडूला अडवलंय. संतोष होते. संतोषने मात्र चांगली कामगिरी केली. तिथून चेंडूला अडवलंय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. या फलंदाजाचा सध्या आपण विचार केला तर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा येत होत्या त्या फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचं काम केलं गेलंय. आता पाहायचं आहे विनय आहे. सध्या 1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 23 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठले. पाहायचा आहे झेलची संधी. झेल टिपला जातोय. गाडी बाद होतोय. विनय बॅक टू डगआउट गॉन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केले. एक स्क्वेअर चेंडू हाताळला होता. एक सिंगल आली होती.
हा चौकार जे क्षेत्ररक्षण केले ना संतोषने, त्या संतोषच्या क्षेत्ररक्षणाचा दबाव सध्या फलंदाजांवरती जाणवतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पहिली सेमीफायनल, त्यानंतर सेकंड सेमीफायनल. जसं षटकाची समाप्ती होईल दोन्ही संघ कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. अदिती 11 आणि वालके स्पोर्ट्स संघ कर्णधार आपण यायचं आहे. शफल झाले होते पण इथून फलंदाज पाहायचा आहे. सॅक्रिफाईस विकेट आपल्याला पाहायला भेटली जाते आणि इथून आपण बघतोय तर सध्या मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. पारितोषिक आले लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. आदित्य शरद पाटील यांच्याकडनं फ्लायटेड आहे. तिथून पण सध्या बघतोय मिस टाइम झालाय. फटका आता थ्रो केलाय. सध्या सेफ आहेत क्रीज मध्ये पण फलंदाजाला कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. इथून आदित्य आपण सध्या बघतोय आदित्य शरद पाटील यांच्याकडनं षटकारांसाठी पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. पण मोहितची चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केले मोहितने. इथून धावसंख्या फलकावरती लागली जाते 23. धावा सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. चला बॅटर रेडी राहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅचच्या नेक्स्ट टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोहितने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आता मात्र फटका सजवलाय. चेंडूला फेकून दिले. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. मॅच बॉल आलाय का पंच? चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण सध्या बघतोय षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागलीच जाते. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू निर्णायक असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण सध्या बघतोय ह्या चेंडूवरती मोठा फटका येईल का तेही महत्वाचं आहे. कारण सध्या आपण बघतोय मोठा फटका आलाय. फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित सज्ज झालाय. मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार आणि षटकाराने इथून संघ पोहोचलाय 441 बॉईजचा संघ. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 35 वरती पोहोचलाय. 36 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 18. 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. संघ तथास्तु ग्रुप 83897 संघाला जाऊया डीजे कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. चला धन्यवाद. जयजी पाटील आहेत. जयजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला सध्या आपण बघतोय आचोली मेडिकलचे
प्रॉपरायटर धनेशजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. दोन संघ सध्या आपण बघतोय. अदिती 11 वर्सेस वालके स्पोर्ट्स, दोन संघांमध्ये सध्या आपण टॉस होतोय. तीन षटकांचा मॅच. चला चला परत उडवायचं आहे. परत काय झालं, काय प्रॉब्लेम? चला चला परत करा ना, परत करा, काय असेल ते बघा. चला टॉस कोण जिंकलेत? चला मॅच सुरू करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 35 झाल्यात, 36 करायचे आहेत. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे. तिथे लक्ष जर पाहिलं तर 36 ठेवण्यात आलेलं आहे. आणि शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकारांना काय घडलं तर मैदानावरती आता एक वेगळा कॉन्फिडन्स असणार आहे, तो खास करून गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. पण सेमीफायनलची ही रंगतदार रेस जिंकणार तो मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे. हो चांगला बॉल पहिला मालत. संधी आता त्या ठिकाणी प्रशांत महाडिक यांच्याकडे असणार आहेत. गणेश पाटील यांनी एका हातामध्ये झेल घेतला तर विजयदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल धर्मेश शेलार साहेब यांच्याकडून प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. पहा आता पारितोषिक येणार आहेत, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. ही रेस खरी असणार आहेत. इथून जो जिंकणार तो फायनल मध्ये आपलं तिकीट निश्चित करेल. आणि आता एका गोष्टीची मी चर्चा करेन, नक्की त्या दिवशी येणार आहेत. महत्वाची चर्चा ही आहे का नक्की काय घडलं होतं, यापूर्वी काय झालं होतं याची आपण चर्चा करणार आहोत. ओ हो 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 बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार 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 सिक्सर. षटकाराला आहे. धावपलकावरती धाबा वाढल्यात, 7 धाबा धावपलकावरती.
पुढचा बॉल पाठची ज्योती पाठीमागे बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न झालाय. एकदा मात्र घेण्यात आलेले आहेत. दोन गोष्टी मैदानावरती आहेत. आता ट्रिपल फोरचा संघ आहेत ज्यानं मागच्या मॅच मध्ये खास करून तिथे आपण लढाई पाहिली होती. जवळपास त्या ग्रुपच्या स्टेजमध्ये वालके स्पोर्ट्सला त्यांनी जवळपास विजयाच्या जवळपास घेऊन आले होते. आता कंडिशन तिथे अशी होती, पाणी पाणी मैदानाच्या मध्ये जाऊ द्यात. काही देणगीदार आहेत, काही आपण पाहू शकतात. कैलासवासी खास करून जे बॅनर्स होते तेही पाहिलेत. त्यानंतर पंकजी देशमुख साहेब यांना पण पाहतात, माजी नगरसेवक म्हणून आपण त्यांना पाहिलं. त्यानंतर आणखी पुढचा बॅनर जर पाहिलं तर माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे मिलिंद घरज साहेब, समाजसेवक मोहीर पाटील साहेब, कॅझिडन डिसोजा साहेब समाजसेवक यांचे कटआउट्स आहेत तो तुम्हाला पाहायला मिळतो सध्या बॅनर. त्यानंतर आचोले प्रीमियर लीगचा हा टॉस का बॉस आहेत. तिथे 10 संघाचे जे आपण पाहिलं तर लोगो आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. रुपेश पाटील साहेब आहेत 2020 ग्रुपचे अध्यक्ष. श्री साई मित्रमंडळ आचोळे येत्या आपण पाहिलं तर आता काही दिवसामध्ये पालखीचा सोहळा आहे या आचोळेच्या गावामधून निघणार आहेत. आणि जयवंत पाटील साहेब, मोहन पाटील साहेब आणि त्याच्या संपूर्ण टीम सोबत तुम्ही संपर्क करू शकतायत. चार बॉलचा केस संपला. धावा फलकावरती 8. 6 सीटर लाईव्ह स्ट्रीमिंग संपर्क साधू शकता. द बेस्ट इज येट टू कम. तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर आशिष मिश्रा साहेब समाजसेवक, विशाल पाटील साहेब समाजसेवक, रामकला ग्रुप ऑफ कंपनीज. मॅचला सुरुवात. 36 लक्ष्य आहे. 12 ची सरासरी मेंटेन करायची. रन झाल्यात 8. पुढचा बॉल इतके बाहेर निघाल्यात. पंचाने सांगितलं वाईट. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंचाने मात्र वाईट करार केलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना धावसंख्या 9 धावा. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटर मैदानावरती तयार आहेत. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तथास्तूच्या खेळाडूंना विनंती त्या कपड्याच्या मागे बसा प्लीज. ओहो हो हो, फटका खेळलाय. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार पार पार. फक्त एक विनंती आहे, तथास्तूचे आपले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती आहेत, धर्मेश शेलार साहेब आपल्या खेळाडूंना मध्ये घेऊ नका प्लीज. मैदानाच्या थोडं बाहेर घ्या. तिथे येल्लो कपडा आहे त्याच्या बाहेर घ्या. ही विनंती असणार आहेत. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये तथास्तू एक शेवटचा बॉल आहे. सॉरी, रन झाला 15 धावा धावफलकावरती बनवण्यात आलेले आहेत. 13 बॉल मध्ये 21 धावेचं लक्ष अजूनही असणार आहे. यानंतर सेमीफायनल नंबर 2 आदिती 11 टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करायची वालके स्पोर्ट्सला. 13 मध्ये 21 ची गरज. ओहो हो, आणखीन एक बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. 6 6 6 6 6 तडतड आहेत. कारण की ऑलरेडी पाय जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेरच आहेत. इतका डाऊट असायलाच नाही हवा. बाकीचे खेळाडू सांगतात की नाही त्यांचा पायच नाही गेला, पण ते आधीच पाय त्यांचा बाहेर आहे. त्यामुळे हा सिक्सर आहे. सिक्सर आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात 21 धावा धावफलकावरती. 21 ऑन स्कोर कार्ड लगावण्यात आलेले आहेत. पाय ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. पाटला करायचं होतं 35चा 21 झाल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 36 करायचे होते. 12 बॉल मध्ये 15 हवेत. 12-15
ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपला दाखवला जातोय. पहा हा बॉल कशा प्रकारे टाकलाय. गोलंदाजानं टाकलेला बॉल, बॅट्समनने खेळलेला फटका, संतोषच्या बॅटमधून आलेला फटका. संतोषला माहित आहे की हा बॉल क्लिअर होईल. त्यानंतर आपण पाहिलं तर हा बॉल आमच्या कॅमेरामॅनने परफेक्ट कॅप्चर केलाय. फिल्डर प्रयत्न त्यांनी केले नो डाऊट, पण पाय जो होता तो पाय बरोबर बाउंड्रीच्या त्या रेषेवरती टच होता आणि तो बाहेरही आला होता. त्यामुळे हा षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने प्रेक्षकांनी दाखवण्याचं काम केलं, म्हणजे कोणाला डाऊट असायला नको. विनय आलेले आहेत. 12 बॉलचा खेळ मैदानावरती. लक्ष असणार आहे 15 धाव्यांचं. एका बाजूला संतोष यांची बॅटिंग तुम्ही पाहतायत आणि संतोषच्या बॅटिंगसाठी धर्मेश शेलार साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. आतापर्यंत 1000 त्यांच्या नावी झालेले आहे. 1000 जवळपास नावी झालेले आहेत. कृतिक यांच्या नावी 500. 3 सिक्सर आलेले आहेत. फक्त प्राइज पाठवा ही विनंती आहे. पुढचा बॉल पुन्हा ड्राईव्ह केलाय. चुनूला मात्र खेळून काढलाय. फटका मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव घेण्यात आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलाय. यू वेट म्हणून म्हटलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी. ओ हो मैदानावरती घडतंय काय बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय या मॅच मध्ये. 2 धावा येताना पाहायला मिळतात. 11 मध्ये 13 ची गरज आहे. फिल्डरची चुकी नाही, फिल्डरनं चांगली फेकी केली. आज मला भरपूर अशी विकेट किपर दिसतात की ते चुकी करतात. पाठीमागच्या मॅच मध्ये मी सुशांत शिंदे यांना पाहिलं. मला वाटतं की संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सुशांत शिंदे यांनी भरपूर मिसफील्ड केलेत. सुशांत समालोचन करतात आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहेत. ओहो, पुढचा बॉल, आणखीन एक बॉल फिरकावलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपल्या बरोबर स्क्रीनवरती हा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल ज्यावेळी डिलिव्हर झाला त्यावेळी तो वरून आला, उंच गेला, दूर गेला आणि भरपूर दूर गेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश नाही लाभलं. धावाफलकावरती 29, 29 धावाफलकावरती 10 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. अचानकपणे बदललेला मॅच. धर्मेश शेलार साहेब खुश आहेत. रुपेश जाधव साहेब खुश आहेत. माजी महापौर फक्त मध्ये येऊ नका. धर्मेश शेलार साहेब आपल्या सर्व खेळाडूंना मध्ये घ्या, अन्यथा तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं बंधन तिथे पत्करावं लागेल. त्यामुळे खेळाडू तुम्ही तर मध्ये येऊच नका. येणारे बॉल 10 बॉल मध्ये रन करायच्या 7. 4-4-1 बॉईज वर्सेस तथासू ग्रुप 3987. एका बाजूला विशाल पाटील, दुसऱ्या बाजूला रुपेश जाधव आणि त्यांच्या अगेन्स्ट धर्मेश शेलार. हे दोन्ही ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन. 10 मध्ये 7. आता ह्या मॅचचा बदल तर झालेला आहे. गोलंदाज तयार. विनयचा बॉल पायावरती बॉल आदळलाय. अपील पंचांकडे स्ट्रॉंग पाहायला मिळालीत पण थोडा हाईट ठरू शकला सा बॉल, कारण की ज्यावेळी डिलिव्हर झाला त्यावेळी पहा तुम्ही ऍक्शन वरती आहे, थोडा वरती आहे, पायाच्या वरती बॉल आदळत असताना पाहायला मिळालात. गौरव आम्हाला दाखवतायत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. येणारे बॉल अजूनही शेष आहेत. 9 चेंडूमध्ये रन करायचे 7. 9 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. या मॅच मध्ये जर 7 धावा नाही झाल्या तर या स्पर्धेतील तो इतिहास बनेल आणि जर इथून मात्र मॅचला जिंकलात तर तथासू ग्रुप 3987 चा संघ फायनल मध्ये जाऊ शकतोय. आणि धर्मेजी शेलार साहेबांचा संघ जर पोहोचला तर तो सलग 3 वेळा फायनल मध्ये पोहोचणारा संघ होऊ शकतोय. धर्मेजी शेलार नक्की लकी आहेत की काय, हाच प्रश्न तर प्रत्येकाला पडलेला आहे. अपील पंचांकडे झाला परंतु त्यावेळी बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. 4. चार धावा येत असताना पाहायला मिळतात. येणारे बॉल 8 बॉल मध्ये 3. जल्लोष सध्या तिथे सुरू आहे.
तथासू ग्रुप 3987 चा पॅव्हलियन पहा. आठ बॉल मध्ये 3 ची गरज. पुढचा बॉल लेग 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 स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत पुन्हा एकदा. वाईड बॉलचा इशारा. येणारे बॉल मैदानावरती 7 रन करायचे 8. 8 बॉल मध्ये 2 बॉल आहेत अजूनही. 8 बॉल मध्ये 2 धावेची गरज आहे. हा मॅच आता मैदानावरती असं वाटतंय की एकाकी झुंज झाले की काय या मॅच मध्ये. एकूण 4 षटकार कृतिक यांच्या बॅटमधून 2, संतोषाच्या बॅटमधून 2. 2000 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे दोघांनाही. 8 बॉल मध्ये 2 धावेची गरज. पुढचा बॉल. विनय तयार. पुन्हा बाहेर थोडस उभे आहेत बॅट्समॅन. अपील तर करतात विनय सातत्याने, परंतु तिथे बॅटर जर पाहिलं तर आधीच मन बनवतात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे. 7 बॉलचा खेळ शेष. 2 धावेची मैदानावरती विशेष गरज. तथास्तु ग्रुप 3987 चा संघ आपण पाहतायत. याच्यानंतर सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला असेल वालके स्पोर्ट निलेश वालके साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल अदिती 11 दिनेश गायकवाड साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इन ऍक्शन. 7 मध्ये 2. वाईड वाईड वाईड. पुन्हा वाईड आलाय. वाईड टाकून मॅच थोडा फाईट झालं. चला कपड्याच्या मागे जा. येल्लो कपड्याच्या मागे जा ही विनंती असणार आहे सर्वांना. येणारे बॉल 7 बॉल मध्ये रन करायचे देख. 7 बॉल मध्ये एका धावेची गरज. स्वप्नाची पूर्ती कोणाच्या होईल पाहूया पुन्हा एकदा. APL आचोले प्रीमियर लीग पर्व 4. डॉट डॉट डॉट. आणखीन एका षटकाची वाट पाहावी लागेल. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. मॅच जिंकण्यासाठी एका धावेची गरज असेल. एक ब्रेक घेऊयात. डीज ऑपरेटरला संधी देऊयात. गाणं घेऊयात आणि येऊयात 6-1. चला 6 बॉलचा खेळ. एका धावेची गरज. मॅजिकल फिंगर तुम्हाला गोलंदाज आणावं लागेल. चमत्कार करणारा गोलंदाज आणावा लागेल. जो 6 बॉल टाकू शकतोय असा गोलंदाज आणावा लागेल. 1 धाव वाचवू शकतोय असा गोलंदाज आणावा लागेल. पाहूया कोण येत आहेत. आपले गणेश पाटील आलेले आहेत गोलंदाजीवरती. सहा बॉल मध्ये एका धावेची गरज. गणेश पाटील समोर संतोष. या स्पर्धेमध्ये तथास्तु ग्रुपचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू राहिलेला हा खेळाडू आहे तो संतोष. तर दुसऱ्या बाजूला कृतिक. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. झेल नाही होणार आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आहे माजी महापौर रुपेजी जाधव साहेब धर्मजी शेलार साहेबांचा संघ. नाव आहे तथास्तु ग्रुप 3987. सलग तिसऱ्यांदा हा संघ फायनल मध्ये आलेला आहे. अभिनंदन.